चौऱ्यागडाचा थकवा काढासाठी आम्ही पोहोचलो नर्मदापुरमला. नर्मदा नदीचा घाट आहे आणि हा इथला घाट. आपल्याला करायचे तर आंघोळ. तर आंघोळ झाली, आता तयार झाली. आता जाऊ आपण डायरेक्ट दर्शनाकडे, दर्शन घेऊ. जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणी कोणावर केले असेल तर ते कृष्णाने राधेवर, राधेनी कृष्णावर. यांच्या प्रेमात सुंदरता होती, कोमलता होती, चंचलता होती. आपण राधाकृष्णाची मूर्ती आहे ते पाहून घेऊ. नर्मदापुरमला राधाकृष्णाचे दर्शन घेऊन आम्हाला समोर जात होतो बैतूलला. बैतूलला याच्यासाठी की तिरुपतीला जे बालाजीचे मंदिर आहे त्याचीच प्रतिकृती बैतूलला करून आहे ते बघण्यासाठी. आता तिकडे निघायच्या पहिलं आम्हाला दिसला उसाचा रस, म्हणून पहिलं ते पिऊन घ्या म्हटलं. आता माझ्यासोबत होते 5 जणांसाठी 5 घेऊन घेतले. तर आम्ही सकाळी पोहोचलो बैतूलला आणि पोहोचल्याबरोबर आम्हाला लागली भूक. तर सकाळची पोहे चांगली राहते. चला भाई, सकाळचा पोहा कांदे सुरेश भाऊकडून. चला पहिलं पोहा खाऊन घेऊ, चाय घ्या आणि मग दर्शनाला जायचं आहे. आणि त्यानंतर मंदिरात प्रवेश केला आणि मंदिराचा परिसर एवढा चांगला आहे, स्वच्छता आहे ती, सुंदर दिखावट आहे ती, घुमाला पार्क आहे ते. तर ही आहे बैतूलची नाग गुफा. आता याच्या अंदर आपण घुसू आणि तिकडून निघू. आता फणी इकडं आहे ती, फण्याकडून घुसणे, शेपटाकडून निघणे. चला अंदरून जाऊन चला भक्ता चला. इथून बाहेर निघलो. इकडे आम्ही घुसलो इकडून, असं फिरत 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 इथून निघलो असं. चला भाई, आता बोट न जाऊ समोरचा प्रवास आपण. आता इकडून इंजन इंजन इकडे यायचं. तुला वाटला असा नाही, आता लागले पाय दुखाले, झाली मजा. ढोंडेसू दौड आलं. घे पजाव पजाव पजाव. चला आता ड्रायव्हर चेंज झाले, आता आपण आलो ड्रायव्हर. घेर टाक, घेर मार. मार रिवर्स घेर. माता शेरवाली का दर्शन झाले. खाली पुन्हा काही पाच राहिलं ते पाहू. बैतूल मध्ये आहे पाहण्याजोगतं आहे ते चांगलं ठिकाण. तुम्ही यात असून तर येऊ शकता. जय माता दी. चला आता छिपकली माता दर्शन करून घेऊ. इकडे गुफेमध्ये जायचा. इकडे जास्त करून गुफाच आहे, सीधे रस्ते कोणतेच नाही. कोणकडे छिपकली माता. चला आता आपल्याला असे तर 12 लिंग पाहिले खूप टाइम लागल. त्याच्यापेक्षा बैतूल मध्ये 12 लिंग आहे ते इकडेच पाहून घेऊ. ते इथे आहे 12 ज्योतिर्लिंग. आता इकडून पहिल्यापासून तर पूर्ण शेवटपर्यंत. जय शंकरा. बैतूल आपलं फिरणं झालं, मंदिरे पाहिलं, तिकडचं गार्डन आहे पाहिलं. बैतूल झाल्यानंतर आम्हाला रस्त्यामध्येच जाम सावलीच्या आडव्या मारुतीचे मंदिर पडत होते, म्हणून म्हटलं आलोच आपण तर मंदिरात जाऊन दर्शन करून घ्यावे. तर जाऊ आपण हनुमान मंदिराकडं, दर्शन घेऊ. महाप्रसाद आहे, प्रसाद घेऊ. मंदिराचं तर काम चालू आहे तर, कारण की अजून कडच बाकीच आहे तर वरचा की खालचं तर काम होत आलंच असं दिसत आहे. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही लागलो महाप्रसादाच्या लाईनला. आता महाप्रसाद इथे 11 ते 2 या टाइमला वाटप होतो आणि महाप्रसादामध्ये भात भाजी पोळी हे दिले जाते. आता एक प्रकारचं जेवणच होऊन जाते. महाप्रसाद भक्षण केल्याच्या नंतर स्वतःचा ताट स्वतः धुणे हे इथे चांगल्या प्रकारे राबवले जाते. एक बरं वाटलं का आपल्या हाताने ताट घ्या, आपल्या हाताने धुवायला जा आणि धुवून स्वच्छ ठेवा. आता जाऊ आपण कोराडी मातेच्या दर्शनासाठी, कारण की हेच एक दर्शन आपलं राहिलं होतं तर हे करून टाकू आणि आपलं इथं ट्रिप खतम करून टाकू. भाई याच्याकडून पाहिलं तर असं वाटतं काहीतरी बनवायला गेलं ते इंजिनियर, जे बनवून गेलं तेच त्यांनी ठेवून दिलं. आता देवीचे दर्शन झाले. आता आपण निघू तिकडं बाहेर. तोपर्यंत थोडा परिसर फिरू, थोडं इथे शांतता चांगली दिसत आहे.